जुन्नर तालुक्याच्या काळवाडी येथील रुद्र फापाळे या 8 वर्षाच्या मुलावर 8 मे रोजी बिबट्याने हल्ला करून ठार केले होते। या घटनेनंतर वनविभागाने परिसरामध्ये पिंजरे लावले होते। 13 तारखेला पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास अखेर बिबट्या जेरबंद झाला आहे। या 8 वर्षाच्या बालकाला ठार करणारा हाच तो नरभक्षक बिबट्या आहे किंवा कसे हे मात्र अद्याप समजू शकले नाही। तथापि काळवाडी परिसरामध्ये अद्यापही बिबटे असल्याने वनविभागाने अधिक सतर्क राहून ह्या बिबट्यांची पाहणी करून बिबट्यांना पकडण्यात यावं अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांची आहे। त्याचबरोबर परिसरामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत असल्याने पकडलेले बिबटे पुन्हा सोडून देण्यात येऊ नयेत किंवा त्यांना ताडोब्यासारख्या जंगलात सोडून देण्यात यावं अशी मागणी लोकांची आहे। या संदर्भामध्ये वन विभाग योग्य प्रकारे काळजी घेईल अशीच अपेक्षा। तसेच जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका, शिरूर तालुका आणि खेड तालुका ह्या 4ही तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे हे 4 तालुके आपत्ती क्षेत्र म्हणून शासनाने जाहीर करावं अशी देखील मागणी आता पुढे येऊ लागली आहे। या संदर्भामध्ये शासन तातडीनं दखल घेईल अशीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, काळवाडी।